नमस्कार मित्रांनो, आपल्याला कोणतेही शासकीय अनुदान डीबीटीद्वारे आपल्या बँकेत मिळवायचं असेल तर आपल्या आधारला NPCI बँक लिंक असणं गरजेचं आहे। जर आपल्या आधारवरती कोणतीच बँक लिंक नसेल तर आपल्या खात्यावरती अनुदानाची रक्कम ही भेटत नसते। तर आपल्या आधार कार्डशी बँक लिंक करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या बँकेत जावं लागेल आणि तिथे आधार कार्ड सीडिंग करावं लागतं। पण बऱ्याच वेळेला हा वेळ विलंब होतो, त्यामुळे ऑनलाईन सिस्टमद्वारे जर आपल्याला घर बसल्या आपल्या आधारशी बँक लिंक करायचे असेल तर कशा पद्धतीने आपण लिंक करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला एखादी बँक जर लिंक असेल तर ती अनलिंक कशी करावी, त्याचबरोबर आपली आधार कार्डला कोणतीच बँक लिंक नसेल तर ती कशी लिंक करावी, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आपल्याला npci.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला पहा इथे कंझ्युमर नावाचा ऑप्शन आहे, या पर्यायावर क्लिक करा। यानंतर खालती तुम्हाला नवीन ऑप्शन ओपन होतील, यापैकी पहा इथे भारत आधार सीडिंग एनेबलर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर पहा इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचा डायरेक्ट ऑप्शन ओपन होईल। यापैकी पहा आपल्याला इथे ॲरो देण्यात आलेला आहे, पाहू शकता। या ॲरोवरती क्लिक करा। इथे आपल्याला आणखीन 4 ऑप्शन देण्यात आलेला आहे। यापैकी पहिलाच ऑप्शन जो आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या पर्यायावर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला आपल्या आधारला बँक सीडिंग करता येतं। यासाठी आपला आधार नंबर इथे एंटर करा। यानंतर पहा इथे आपल्याला सीडिंग आणि डीसीडिंगचा पर्याय देण्यात आलेला आहे। तर आपल्याला जर आपल्या आधारला बँक सीडिंग करायचं असेल तर सीडिंग पर्याय, आणि आपल्याला जर पहिली बँक लिंक असेल तर ती डीसीडिंग करायचं असेल तर डीसीडिंग पर्याय सिलेक्ट करू शकता, आणि बँक सिलेक्ट करून बँक आधार कार्डवरून डीसीडिंग करू शकता। पण आपल्याला सीडिंग करायचं आहे, त्यामुळे पहिला पर्याय सिलेक्ट करा। यानंतर पुढील ऑप्शन इथे पाहू शकता फ्रेश सीडिंग आहे, म्हणजे तुमचं अद्याप एखाद्याही बँकेला आधार कार्ड सीडिंग नाही तर फ्रेश सीडिंग करू शकता। दुसरा ऑप्शन आहे मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजे तुमचं एकाच बँकेत आणखीन दुसरं अकाउंट असेल तर पहिल्या अकाउंट सीडिंग न करता दुसरं अकाउंट सीडिंग करायचं असेल तर सेकंड नंबरचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। आणि तिसरा पर्याय आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक, म्हणजे आता तुमचे एखाद्या बँकेत आधार सीडिंग आहे आणि आपल्याला दुसऱ्या बँकेत आधार सीडिंग करायचं आहे, तर हा तिसरा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। म्हणजे आता तुमचं ICICI बँकेत पैसे डीबीटीचे येत आहेत आणि आपल्याला बँक ऑफ इंडियामध्ये आता ते घ्यायचे आहेत, म्हणजे बँक ऑफ इंडिया सीडिंग करायचं आहे, तर आपल्याला हा तिसरा पर्याय सिलेक्ट करावा लागेल। तर तुम्हाला हा तिसरा पर्याय सिलेक्ट करू शकता दुसरी बँक सीडिंग करण्यासाठी। सिलेक्ट बँकमधून येथे आता बऱ्याचशा बँक आलेल्या आहेत, यापैकी तुमची कोणती बँक आहे जिथं तुम्हाला आधार सीडिंग करायचं आहे, तर मी बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करतोय। तर पहा इथे आता बँक ऑफ इंडियाचा अकाउंट नंबर इथे एंटर करायचा आहे आणि कन्फर्म अकाउंट नंबर यावरती क्लिक करून तुम्हाला इथे कन्फर्म अकाउंट नंबर टाईप करायचा आहे। त्यानंतर पहा इथे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचं आहे, आणखीन एकदा ॲक्सेप्ट करायचं आहे। यानंतर पहा हा कॅप्चा देण्यात आलेला आहे, तो इथे फिल करा आणि प्रोसीड वरती क्लिक करा। यानंतर पहा इथे टर्म्स अँड कंडिशन ऑप्शन ओपन होईल, हा आपल्याला खालती यायचा आहे आणि ॲग्री अँड कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करा। यानंतर पहा 6 डिजिट OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती जाईल, तो OTP इथे फिल करा आणि सबमिट वरती क्लिक करा। यानंतर पहा आधार नंबर ऑलरेडी मॅप्ड ICICI बँक, प्रेस ओके टू इंटायर्ड आधार मुवमेंट टू बँक ऑफ इंडिया रिक्वायर्ड, म्हणजे तुम्हाला ICICI बँकमधून बँक ऑफ इंडियात ट्रान्सफर करायचं आहे का, तर ओके यावरती क्लिक करा। त्यानंतर पहा आधार सीडिंग स्टेटस पेंडिंग आहे, आपलं आधार सीडिंग होत आहे। रेफरन्स नंबर आपल्याला भेटलेला आहे, तो रेफरन्स नंबर स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता। यानंतर पहा यानंतर आपल्याला सीडिंग स्टेटस रिस्पॉन्स हा सक्सेसफुली येणं गरजेचं आहे। सक्सेसफुली आल्यानंतर आपल्याला 48 तासाच्या आत आपली बँक सीडिंग होऊन जाते। जर आपली बँक सीडिंग होत नसेल तर NPCIच्या या वेबसाईटला एरर असू शकतो। जर तुम्हाला हे प्रोसेस करताना अडचणी येत असतील तर आपण थोड्या वेळाने ट्राय करू शकता। अशा पद्धतीने घर बसल्या आपल्याला
NPCIला DBT लिंक करू शकतो, आपला आधार सीडिंग करू शकतो। ही प्रोसेस तुम्ही करू शकता। त्याच पद्धतीने जर आपल्याला हे होत नसेल तर लवकर NPCIला लिंक होण्यासाठी पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपलं पोस्टात खातं खोलल्यानंतर ते सुद्धा 48 तासाच्या आत NPCIला लिंक होतं।